तुमच्या घरी पण यंदा मुंज आहे का? आणि मुंजीमध्ये बटुला घालण्यासाठी तुम्ही सोवळं उपरण्याचा सेट, त्याच्यावरती शॉर्ट कुर्ता, मुंडावळ्या, कंठी, भिगबाळी, पगडी अशा वेगवेगळ्या ऍक्सेसरीज आणि छान छान कपडे खरेदी केलेत का? आणि आता मेन दिवशी त्याचं स्टायलिंग कसं करावं, फोटोज कसे छान येतील, ह्या काळजीत जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटूचं स्टायलिंग कोणकोणत्या प्रकारे करता येईल, त्याला उपरण्याचे वेगवेगळे ड्रेप्स कसे करता येतील, कोणत्या प्रकारच्या कुर्त्यावरती कोणत्या प्रकारच्या ऍक्सेसरीज छान दिसतील, हे सगळं सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आज आपल्याला मदत करायला आलेला आहे आपला लाडका मॉडेल कार्तिकीय. कार्तिकला तुम्ही याआधी पण आमच्या शूट्स मध्ये पाहिलेलं आहे. व्रतबंधचे आपले कॅटलॉग मधले पण बरेचसे ड्रेसेस कार्तिकनेच घातलेले आहेत. आज तो आपल्याला हेल्प करायला आलेला आहे. थँक्यू सो मच कार्तिक. तर मी तुम्हाला कार्तिक वरती वेगवेगळे ड्रेप्स करून दाखवणार आहे, ऍक्सेसराईज त्याला करून दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कार्तिकला बटूचा लुक देणार आहे आणि ते करण्यासाठी आपण त्याला एक छानशी मुंडावळी घालणार आहे. बघ कितपत घट्ट हवी आहे. ठीक आहे, ओके. काचत नाहीये कुठेही? तुला दुखलं मुंडावळी लावताना? टोचत नाहीये ना तुला? ठीक आहे. तर आपण मुंडावळी लावलेली आहे त्याला, त्याच्यामुळे आता त्याला एकदम मस्त बटूचा लुक आलेला आहे. आणि आता मी तुम्हाला अजून एक प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करणार आहे सोयरा मधलं. अतिशय महत्वाचं प्रॉडक्ट आहे, ज्याच्या वाचून आपलं काम वाढतं असं प्रॉडक्ट आहे. तर या आहेत गोल्डन प्लेटिंग असणाऱ्या सेफ्टी पिन्स आणि हा सेट ऑफ 6 येतो. वेगवेगळ्या साईजच्या सेफ्टी पिन्स येतात. अतिशय ब्रँडेड क्वालिटीच्या सेफ्टी पिन्स आहेत आणि soiraethnics.com वरती इसेन्शियल्स मध्ये तुम्हाला या विकत मिळतील. तर आज आपण ह्या सेफ्टी पिन्स वापरून कार्तिकचं स्टायलिंग करणार आहे. ह्याच्यामधल्या मी 2 पिन्स आता घेते आहे. एक हातात धरशील? मागितली की दे. हा, तर कार्तिकने आज जे सोळं उपरणं घातलेलं आहे ते आहे आपल्या बनारस एडिट कलेक्शन मधलं. त्याच्यामध्ये मैसूर सिल्कचा वापर केलेला आहे आणि त्याच्यावरती बनारसी 4.5 इंच विड्थ असणारी बनारसी बॉर्डर ग्रीन कलरची वापरलेली आहे. तर जेव्हा 3 इंचापेक्षा मोठी बॉर्डर असते तेव्हा शक्यतोवर आपण त्याचा शेला करत असतो. त्याच्याहून जर छोट्या विड्थची लेस असेल तर आपण ती सगळ्या बाजूने लावून त्याचं उपरणं करू शकतो. आता ह्या बॉर्डर मध्ये शेला छान दिसणार होता, त्यामुळे या डिझाईन मध्ये आपण तो शेला केलेला आहे. शेला असा असतो की त्याची 5 ते 6 इंच विड्थ असते, की जी बटूच्या खांद्यावरती व्यवस्थित येऊ शकेल, जास्ती बाहेरही येणार नाही आणि निर्याही कराव्या लागणार नाहीत. आणि त्याच्या दोन्ही एंड्सला आपण अशी लटकनची बॉर्डर वापरतो. तर आज आपण हा शेला कार्तिकला ड्रेप करून दाखवणार आहे. शेला किंवा उपरणं जेव्हा आपण बटूला ड्रेप करू तेव्हा सगळ्यात महत्वाची पहिली टिप ही आहे की शेल्याची लेंथ कुर्त्याच्या खाली आपल्याला जाऊ द्यायची नाहीये. हा, तर तुम्ही आता बघितलं हे असं नाही छान दिसत. त्यांनी त्या ड्रेसचं जे प्रपोर्शन आहे ते व्यवस्थित दिसत नाही. तर त्यासाठी जस्ट अबाव द कुर्ता लेव्हल असं आपण उपरणं किंवा शेला जे काही असेल त्याची लेंथ ही आपण एवढीच ठेवायची आहे. त्यानंतर आपण एक त्याला सेफ्टी पिन शोल्डरला, जसं आपण ब्लाउज वरती पदर पिनअप करतो अगदी त्याच पद्धतीने खांद्यावर आपण हा शेला त्याला पिनअप करणार आहे आतल्या साईडनी. कुठे टोचते का कार्तिक? नाही. कम्फर्टेबल आहेस? ठीक आहे. तर आता तुम्ही बॅक साईडून बघू शकता, इथे आपण पिनअप केल्यामुळे हा शेल्याचा फॉल छान आलेला आहे. आता आपण काय करणार आहे, हा शेला असा उचलून घेतलेला आहे आपण. ठीक आहे कार्तिक, फक्त अबाउट टर्न हो. ठीक आहे. त्यानंतर आपण हा शेला आतून बाहेर काढणार आहे. ही स्टेप मी तुम्हाला परत एकदा दाखवते. बरेचदा काय होतं, असा पुढे घेतला जातो आणि बाहेरून आत टाकला जातो आणि त्याचा पूर्ण लुक स्पॉइल होणार आहे. तर आपण काय करायचंय, इथून त्याला किंचितसा टर्न देऊन आतून बाहेर काढणार आहे आपण शेला. आणि मागे बघितलं तर मागे पण त्याचा फॉल असा छानच आलेला आहे. पुढे घेत असताना परत एकदा हातावरून जेव्हा तुम्ही बाहेर घ्याल थोडासा मागे घ्या. स्लीवची पण आपली बॉर्डर जी असेल ती थोडीशी दिसू देत, त्याने त्याचा लुक कम्प्लीट होणार आहे. आणि परत ही हाईट वरतीच ठेवायची आहे कुर्त्याच्या.
आणि त्यानंतर आपण जी सेफ्टी पिन लावणार आहे ती आपण इथून लावणार आहे, स्लीवच्या आतून उपरण्याला किंवा शेल्याला आपण दुसरी सेफ्टी पिन लावणार आहे. इकडे आपण त्याला भरपूर लूज असा घोळ ठेवलेला आहे, कारण आता कार्तिक तू तुझे दोन्ही हात असे लांब कर, हात खाली वर सगळ्या मुवमेंट्स करून बघ. कम्फर्टेबल आहे? कुठे तुला उपरणं शेला दाटतोय? नाही ना? मस्त कम्फर्टेबल आहेस? ठीक आहे. तर या पद्धतीने याचं ड्रेपिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोरून पण लुक किती एलिगंट दिसतोय आणि बटू पण एकदम कम्फर्टेबल आहे. तर हा झाला आपला मोस्ट पॉप्युलर पहिला लुक. दुसरा लुक ह्याच शेल्याचा मी तुम्हाला अजून एक करून दाखवणार आहे. याच ड्रेपचा अजून एक व्हेरियंट दाखवते. त्याच्यामध्ये फक्त आपण स्लीवचा पिनअप काढलेला आहे आणि असा वळ जवळ घेऊन परत मागच्या साईडने तेवढीच हाईट आपण घेऊन वळ हा असा ठेवलेला आहे. आणि तुम्ही सेम एकाच पिन मध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही आतल्या साईडने ह्याला पिनअप करून असंही करू शकता. या ड्रेपमध्ये पण बटूचे हात दोन्हीही मोकळे राहणार आहेत. कार्तिक बघ, हात मोकळे राहिलेत का? आहेत ना? तर हा पण एक ड्रेप करू शकता. तुम्हाला जर बटूला हातावर तो शेला घेऊन तो अनकम्फर्टेबल होणार असेल, त्याचं सगळं लक्ष त्या शेल्याकडेच राहणार असेल, तर तुम्ही हा सुद्धा लुक करू शकता. तर हा झाला शेल्याचा दुसरा लुक. आणि आपण आता कार्तिकचा एक चेंज करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला उपरण्याचे ड्रेप्स दाखवेन. कार्तिकच्या दुसऱ्या लुकसाठी आपण इथे आता सॅटिन टफेटा फॅब्रिक मधलं वाईन कलरचं 16 उपरणं घेतलेलं आहे. तर माझ्या हातात आता उपरणं आहे, तुम्ही बघू शकता त्याची साधारण 21 इंच एवढी विड्थ आहे. आणि बटूच्या शोल्डरची विड्थ आपण अप्रॉक्सिमेटली 3.5 ते 4 इंच एज्युम करतो की तेवढी असते. त्याच्यावरती आपण शेला उपरणं जे काय असेल त्याचं प्लेटिंग करून ते पिनअप करायचे. तर आता ही बॉर्डर तुम्ही बघितलीत तर थोडी लाईट गोल्ड मधली पैठणी बॉर्डर आहे, जी आईची जर गढवाल सिल्क असेल किंवा कतान सिल्क असेल तर अशा प्रकारच्या साड्यांवरती, बनारसी साड्यांवरती, शालूवरती सुंदर प्रकारे मॅच होईल अशी ही आमची पैठणी बॉर्डर आहे. तर या डिझाईनचं आता आपण ड्रेपिंग कसं करायचं ते बघूया. तर ड्रेपिंगची फर्स्ट स्टेप, जेव्हा कोणतंही उपरणं आपल्याला ड्रेप करायचं असेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपण, तर त्याचं प्लेटिंग करून घ्यायचं, प्री प्लेटिंग करून घ्यायचं उपरण्याचं. ते मी तुम्हाला दाखवतेय. साधारण 3.5 ते 4 इंच एवढीच त्याची आपण विड्थ ठेवणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त बटूसाठी गरजेची नाहीये, त्यामुळे आपण ती तशी घेणार नाहीये. आणि मी तुम्हाला दाखवते तशा छोट्या 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 प्लेट्स करून आपण आधीच इस्त्री करून घेणार आहे. अशा छान प्लेट्स करून घेणार आहे आपण आणि दोन्ही साईडनी त्याच्या काठ येतील अशा प्रकारे आपण प्लेटिंग करून ते इस्त्री करून घ्यायचं आहे. आम्ही आमच्याकडून देताना पण बेसिक इस्त्री करून दिलेली असते, पण तुम्हाला कोणत्या प्रकारचा ड्रेप करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही नंतर परत ती इस्त्री तुमच्या हिशोबाने करून घेऊ शकता. तर आता आपण ही अशा प्रकारे इस्त्री करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला कार्तिकचा पुढचा ड्रेप करून दाखवते. तर आता कार्तिक रेडी होऊन आलेला आहे आणि त्यांनी आता ब्लश पिंक कलरचा ब्रोकेड सिल्कचा अंगरखा पॅटर्नचा कुर्ता घातलेला आहे आणि त्याच्या खालती वाईन टफेटा सिल्क विथ पैठणी बॉर्डर असं त्यांनी 16 उपरणं घातलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे उपरणं आम्ही आधीच प्री आयर्न प्री प्लेटिंग त्याचं करून घेतलेलं आहे. ते आता ड्रेप कशा प्रकारे करायचं ते मी तुम्हाला दाखवते. मगाच सारखाच हा ड्रेप आहे. हात सोड एक मिनिट. मगाशी सांगितल्याप्रमाणे कुर्त्यापेक्षा थोडीशी कमी हाईट आपण ठेवणार आहे आणि पिनअप करत असताना हा जो आतला काठ आहे थोडासा बाहेर दिसेल अशा प्रकारे आपण हे पिनअप करणार आहे. तुम्ही पुढून पाहिलं तर छान ही बॉर्डर आपली दोन्ही साईडने विजिबल आहे. आणि आता आपण इथे त्याला पिन लावून घेणार आहे. कम्फर्टेबल आहेस कार्तिक? हो. तर आपण खांद्यावरती त्याच्या पिन लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुढचा पार्टही आपण मगाशी ज्या पद्धतीने केला तसंच करणार आहे. आतून बाहेर आपण हे उपरण्याचं टोक घेणार आहे
आणि ही पिन लावत असताना सुद्धा आपण ह्या प्लीट्स थोड्याशा पसरून घेऊन छान त्याच्या निऱ्या दिसतील अशा प्रकारे आपण स्लीवच्या आतून तिन्ही लेयर्स एकत्र धरून अशी पिन लावणार आहे, जेणेकरून त्याच्या निऱ्या छान पसरलेल्या दिसतील आणि सुंदर लुक येईल. हात असे करून बघ, छान मोकळे आहेत, मस्त कम्फर्टेबल आहेस. बघू शकता तुम्ही ह्याचा ड्रेप किती सुंदर झालाय. आणि जर उपरणं आहे त्याची विड्थ आपण वापरतोय तर आपण ती छान अशी फ्लॉन्ट केली तर त्यांनी अजून मजा येणार आहे या ड्रेपमध्ये. हा ड्रेप कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पुढच्या ड्रेपकडे आपण जाऊयात. आता चौथा जो ड्रेप आहे तो आपण असा दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण आपलं हे कापड सोबळ्याचं, त्याची बॉर्डर हे सगळं छान पद्धतीने फ्लॉन्ट होईल, मिरवलं जाईल अशा पद्धतीचा आपण नेक्स्ट ड्रेप करणार आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला आधी बटूची पेशन्स लेवल, त्याला किती उरक आहे, किती हौस आहे, हे सगळं हा ड्रेप करण्याआधी तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल. तर आता आमचा बटू एकदम हौशी आहे, सगळे मस्त फॅशन ठेवून घेतो, त्यामुळे आम्ही त्याच्यावर ही ट्रायल घेणार आहे. हो ना कार्तिक? तर हा जो पार्ट आहे तो आपण नेहमीप्रमाणे इथे पिनअप करून घेतलेला आहे आणि आता उरलेलं जे उपकरण आहे ते आपण छान असं, हात जरा वर घे, इथून असं छान प्रकारे इथे पिनअप करणार आहे. हा पदर हातावरती असाच फ्री फ्लोईंग राहणार आहे, ज्यांनी ही बॉर्डर संपूर्ण हा पॅच जो आहे बॉर्डरचा, त्याची छोटी बॉर्डर काठ सगळं अतिशय मस्त फ्लॉन्ट होणार आहे ह्याच्यामध्ये. हात कम्फर्टेबल आहेत, गोल फिरून दाखव, मस्त एकदम तो कम्फर्टेबल आहे आणि असं शॉल घेतल्यासारखा मस्त हा ड्रेप दिसतो, फोटोलाही छान दिसतो. तर हा पण ड्रेप तुम्ही करू शकता, पण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे एकदा तुम्हाला आधी हा करून बघावा लागेल, बटू कम्फर्टेबल आहे का बघावा लागेल. ऑल्सो हा ड्रेप रिसेप्शनसाठी मी जास्त रेकमेंड करीन. विधी करत असताना जर तुम्ही सोवळं उपरणं बटूला वापरणार असाल तर त्यासाठी नक्कीच हा ड्रेप योग्य ठरणार नाही. तर आज आम्ही तुम्हाला 4 ड्रेप्स दाखवले, ते कसे वाटतायत हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त ज्या आपल्याकडे ऍक्सेसरीज आहेत, मोत्याचं, त्याच्यानंतर गोल्ड प्लेटिंगचं जानवं आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या भिगबाळी आहेत, कंठीचे खूप प्रकार आहेत. तर या सगळ्या ऍक्सेसरीजचं स्टायलिंग व्रतबंध कलेक्शन मधल्या कपड्यांबरोबर कशा प्रकारे करता येईल हे सांगण्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण करणार आहे, तो पण तुम्ही आवर्जून बघा. कोणाच्या घरी मुंज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. थँक्यू.